आणि आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी ती म्हणजे मुंबईत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलाय। मुंबईच्या अंधेरी भागात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईत पहिला रुग्ण जीबीएसचा आढळलेला आहे। तर मुंबईच्या अंधेरी भागात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडालेली आहे। आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। पुण्यात सर्वाधिक जीबीएसचे रुग्ण आहेत आणि त्याचबरोबर आज पुण्यात जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली होती आणि मुंबईत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती समोर येते। मुंबईच्या अंधेरी भागात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडालेली आहे। आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे आणि जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार सुद्धा उपाययोजना करताना दिसतंय। आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि आता मुंबईत पहिलाच जीबीएसचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, जीबीएसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय, आता मुंबईत सुद्धा जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलाय, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं जीबीएस रुग्णाचा प्रादुर्भाव आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि आताची मोठी बातमी आहे की मुंबईमध्ये देखील त्याचा एक रुग्ण सापडलेला आहे। मुंबईतील अंधेरी भागामध्ये आपण बघितलं जीबीएसचा रुग्ण सापडलेला आहे आणि यावरती आता सरकार काय करते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की आपण बघितलं जीबीएसचे पहिले या अगोदर रुग्ण देखील वेगवेगळ्या याच्यामध्ये सापडलेले आहेत। त्यानंतर आता हा मुंबईमध्ये पहिला रुग्ण आहे आणि या रुग्णावरती कशा प्रकारे आता चाचणी केली जाते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। प्रज्ञा जी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। त्याचबरोबर आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आपण पाहतोय। मुंबईत सुद्धा जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या ही 173 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि 6 रुग्णांच्या मृत्यूमुळे आता चिंता वाढली आहे।